तर आज आपण बघणार आहे फार्माकोलॉजीचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे नाही, त्याच्या काही स्टेप्स आहे ते आपण आज बघणार आहे. आणि MAHS चा फार्माकोलॉजीचा पेपर लिहायचा कसं. पेपर लिहिणं पण तेवढंच महत्वाचं आहे जेवढा आपण अभ्यास करतो. तर काही स्टेप्स आहे त्याच्यासाठी ज्या की आपण साईडच्या पिक्चर मध्ये बघू शकतो, आहे की नाही. तर आपण आज बघणार आहे फार्माकोलॉजी मध्ये अभ्यास कसा करायचा, आहे की नाही. जर समजा तुम्ही एखादा ड्रग घेतला, जसं की ऍस्पिरिन, तो नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे की नाही. तर आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिले पेपर लिहिताना काय करायचं, जो ड्रग आहे की नाही, त्याची डेफिनेशन किंवा त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं फर्स्ट पेजवरती. नंतर आपण लिहिणार आहे ड्रग लिहिला, त्याचं इंट्रोडक्शन लिहिलं आपण, नंतर लिहिणार आहे त्याची डेफिनेशन, ठीक आहे नाही. डेफिनेशन नंतर आपण लिहिणार आहे कोणत्या ग्रुपच्या क्लासिफिकेशन मध्ये तो ड्रग येतो, ठीक आहे नाही. जसं की ऍस्पिरिन आहे, ऍस्पिरिन आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रगच्या क्लासिफिकेशन मध्ये येतो, बरोबर. तर मग आपण काय करणार, ते क्लासिफिकेशन लिहिणार किंवा त्याचं सब क्लासिफिकेशन लिहिणार ज्याच्यामध्ये ऍस्पिरिन येतो, ठीक आहे. नंतर आपण त्याच्यानंतर लिहिणार आहे त्याचा डोस, रूट आणि फ्रिक्वेन्सी, ठीक आहे नाही. कोणत्या रूटनी कोणत्या डोसने आपण तो ड्रग देतोय, ठीक आहे नाही, हे पण तितकंच महत्वाचं आहे लिहिणं. नंतर त्यानंतर आपण लिहिणार आहे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ठीक आहे नाही, कसा तो ऍक्ट करतोय, कोणते रिसेप्टर ब्लॉक करतोय, कोणते रिसेप्टर तो ऍक्टिव्ह करतोय, हे की नाही, हे पण आपल्याला लिहिणं तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या मार्क्सचा कोटा वाढवता येईल, ठीक आहे. त्यानंतर आपण लिहिणार आहे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन नंतर साईड इफेक्ट. साईड इफेक्ट म्हणजे काय, ड्रगचे जे ऍडव्हर्स रिॲक्शन होणार आहे, हे की नाही, म्हणजे काय ड्रगचे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे ते आपण तिथे लिहिणार आहे, जसे की नॉशिया, वॉमिटिंग, इचिंग असेल, रॅशेस, हे की नाही, हे सगळे काय ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. हे पण आपल्याला लिहिणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर साईड इफेक्ट नंतर आपण लिहितो कॉन्ट्रा इंडिकेशन्स, हे की नाही, कॉन्ट्रा इंडिकेशन. आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शनच्या आधी आपण एक पॉईंट बघितला आहे तो की इंडिकेशन्स, आहे की नाही. इंडिकेशन्स म्हणजे काय, ज्या डिसीज कंडिशन मध्ये किंवा ज्या डिसऑर्डर मध्ये आपण तो ड्रग म्हणजे त्याची देऊ शकतो, ठीक आहे नाही, त्याला आपण म्हणतो इंडिकेशन, आहे की नाही. तर आता समजा ऍस्पिरिन, ऍस्पिरिन काय करतो, तो पेन किलर पण आहे की नाही, आणि तो अँटीबायोटिक पण आहे, म्हणजे काय त्याचे दोन्ही ऍक्शन आहे, तर आपण त्या दोन्ही याच्यामध्ये तो ड्रग देऊ शकतो, बरोबर, आहे की नाही. तर म्हणजे हा हा झाला त्याची ऍक्शन, आहे की नाही, म्हणजे तो झाला त्याचं इंडिकेशन, आहे की नाही. त्यांच्या फीवर मध्ये आपण देऊ शकतो, जर पेन असलं तर त्याच्यामध्ये पण आपण ते देऊ शकतो. नंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपलं झालं आहे. साईड इफेक्ट आपण बघितलेलं आहे कसे लिहायचे कसे नाही, ठीक आहे नाही. साईड इफेक्ट जर आले तर ट्री डायग्राम बनवायची. ट्री डायग्राम बनवली ना तर पेपरचं प्रेझेंटेशन वाढतं, ठीक आहे नाही. नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स मध्ये असतं कोणत्या डिसऑर्डर मध्ये आपण हा ड्रग नाही दिला पाहिजे, हे की नाही, म्हणजे अवॉइड केला पाहिजे, इनिबिट केला पाहिजे. तर आपण काय करणार आहे, समजा ऍस्पिरिन आहे, ऍस्पिरिन हा अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे की नाही, आणि पेन किलर पण आहे की नाही. परत तो अँटी, तेवढे त्याचे ऍक्शन्स आहेत, हे की नाही. मग आता यानंतर काय आहे, हा ड्रग कोणत्या याच्यामध्ये नाही दिला पाहिजे, हे की नाही. जसं की याचं एक कॉन्ट्रा इंडिकेशन आहे पेप्टिक अल्सर. पेप्टिक अल्सर मध्ये जर आपण ऍस्पिरिन दिलं तर काय होतं, पेप्टिक अल्सर अजून वाढतं, हे की नाही. म्हणजे काय, GI ब्लिडिंग होईल, तुम्हाला गॅस्ट्रिक ब्लिडिंग होईल. हे काय त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हा ड्रग देत नाही, ज्या डिसीज कंडिशन मध्ये आपण हा ड्रग प्रिस्क्राईब करत नाही किंवा ऍडमिनिस्टर करत नाही, त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रा इंडिकेशन. याची पण तुम्ही ट्री डायग्राम काढली तरी पण जमल. नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन्स नंतर असतं नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी, ही सगळ्यात महत्वाची, आहे की नाही. नर्सिंगच्या स्टुडंटसाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, आपण ड्रग दिल्यानंतर काय काय असेस करणार आहे की नाही. जसं की व्हायटल साईन चेक करतो आपण, आहे की नाही, बीपी चेक करतो, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट चेक करतो. नंतर ड्रग दिल्यानंतर तो आपण राईट टाइमला दिलाय का, आहे की नाही, सगळे जे ड्रग्सचे राईट्स आहे की नाही, डोस, रूट, फ्रिक्वेन्सी, हे आपण चेक करणार आहे, बरोबर दिलाय का, आहे की नाही. आणि जर नसेल दिलेलं तर मग आपण त्याचे जे कॉम्प्लिकेशन होणार आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण प्रिपेअर राहणार आहे, ठीक आहे. तर आपण आज बघितलंय फार्मॅकोलॉजीचा अभ्यास कसा करायचा. आणि सेम मी जसं या सिक्वेन्समध्ये सांगितलेलं आहे, बाजूला जी इमेज लावलेली आहे की नाही, त्याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला पेपर पण लिहायचं आहे, की नाही. पेपर लिहिताना पेपर प्रेझेंटेशन एकदम चांगलं पाहिजे. आणि या सिक्वेन्समध्ये लिहिल्यानंतर एक्झामिनरला एक अंदाज येतो किंवा पेपर कुठेतरी चांगला लिहिलेला आहे, की नाही. काय आहे, आपल्याला त्या ड्रगचं पूर्ण इन्फॉर्मेशन जी असेल, हे की नाही, इंट्रोडक्शन, डेफिनेशन पासून, त्याच्या क्लासिफिकेशन पासून, त्याचे साईड इफेक्ट, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्याची नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचे इंडिकेशन्स काय आहे, त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं माहिती होऊन जातात. आणि जेव्हा तुम्ही लिहिताय, हे की नाही, समजा शॉर्ट आन्सर क्वेश्चन असू द्या किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन असू द्या, लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये तर तुम्हाला तुकडे तुकडे पाडूनच क्वेश्चन विचारणार आहे की नाही. तर जेव्हा तुम्ही शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये लिहिणार आहे तेव्हा मोस्ट ऑफ ट्री डायग्राम यूज करा, म्हणजे काय आहे, तुमचं जे कंटेंट आहे ते थोडं भारी भारी दिसेल, आहे की नाही. नंतर
बस एवढंच. हे झाला तुमचा एक फंडा आहे की नाही, म्हणजे कसा हे प्रेझेंट करायचा, नंतर अभ्यास कसा करायचा फार्मॅकोलॉजीचा. तर अजून जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता लवकरच एक क्लिनिकल ड्रग सिरीज चालू करणार आहे, त्यामध्ये पण पार्टिसिपेट करा. दररोज एक ड्रग आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.